या व्हिडिओमधील सर्व एआय जनरेटेड इमेजेस फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी वापरलेले आहेत. जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. मित्रांनो, आज आपण 1858 ते 1947 या टाइम पिरियड मध्ये ब्रिटिशरांनी कोणकोणती ऍक्ट्स इंट्रोड्यूस केलेली होती यांचा अभ्यास करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. आता 1858 वाचल्या वाचल्या तुम्हाला काय लक्षात यायला पाहिजे? एक वर्ष आधी झालेला 1857 चा उठाव, ज्याला सावरकरांनी काय म्हणलेलं आहे? फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हटलेलं आहे. आता ह्या 1857च्या उठावामध्ये एक खूप मोठा बदल झाला. तो बदल म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ही कॅपेबल नाहीये भारताचा कारभार सांभाळण्यासाठी, हे सिद्ध झालं. आता ईस्ट इंडिया कंपनी जर कॅपेबल नाहीये, अकार्यक्षमता आहे, तर त्यांना भारताचा कारभार त्यांच्या हातात देणार का? नाही. तो कारभार त्यांच्या हातातून काढला जाणार. आता त्यांच्या हातातून काढला, मग कोणाला ना कोणाला तरी ते कारभार द्यावा लागेल ना, तर तो कारभार दिला क्राऊनकडे. कोणाकडे दिला? क्राऊनकडे. आता क्राऊन राहायला कुठं असायचा? लंडनमध्ये ते राहायचे. मग ते भारतामध्ये येऊन एक राजमहल बांधणार आणि तिथं बसून कारभार बघणार का? नाही. त्यांना भारतातलं ऊन सहन होत नाही. तर ते काय म्हणले, आम्ही एक सेक्रेटरी ऑफ स्टेट नावाचं नवीन पद निर्माण करू. सेक्रेटरी ऑफ स्टेट, ज्याला एस आपण असं म्हणतो. तो ब्रिटिश कॅबिनेट मंत्री होता. कोण? एस हा ब्रिटिश कॅबिनेट मंत्री होता. आता ब्रिटिश कॅबिनेट मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा त्यालाच भारत मंत्री असं पण म्हणलं जायचं. तो म्हणला, बाबा मी पण काय भारतात जाणार नाही, तिथं लय ऊन लागतंय. मी लंडनमध्ये बसूनच काम बघतो. मला मदतीसाठी तुम्ही 15 लोकांची एक परिषद बनवा. ठीक आहे. पण लक्षात घ्या, की या 15 सदस्यांची जी परिषद तुम्ही बनवायलात, त्यांचा मी फक्त सल्ला ऐकणार आणि शेवटचं डिसिजन हे माझंच असणार. मला जे करायचं ते मी करणार, फक्त यांचा सल्ला ऐकणार. ठीक आहे. आता लक्षात घ्या. 1833 मध्ये 1833 चा जो चार्टर ऍक्ट होता, या ऍक्ट मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं नाव ठेवण्यात आलेलं होतं. पहिल्यांदा कोण होता? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. त्याचं बदलून गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया केलं. आता हेच नाव बदलून त्यांनी व्हॉइसरॉय ऑफ इंडिया असं केलेलं आहे. काय नाव केलेलं आहे? व्हॉइसरॉय ऑफ इंडिया असं केलेलं आहे. आणि हा व्हॉइसरॉय ऑफ इंडिया ब्रिटिश क्राऊनचा प्रतिनिधी होता. कोण होता? ब्रिटिश क्राऊनचा प्रतिनिधी होता. पहिला व्हॉइसरॉय कोण आहे? कॅनिंग आहे. कोण आहे? कॅनिंग. आता गव्हर्नर जनरल, व्हॉइसरॉय यांच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. कॅनिंग बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते लेक्चर गो थ्रू करून घ्या. दुहेरी शासनाचा अंत म्हणजे नेमकं काय झालं? तर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर जे होते ना काम सांभाळायला, ईस्ट इंडिया कंपनीसाठी मदत करायचे ते, तर ही प्रणाली संपवण्यात आलेली होती. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 एकदा समराईज करूयात आपण. 1858 मध्ये आला. कारण काय होतं? 1857 चा उठाव. पहिला व्हॉइसरॉय कॅनिंग, सेक्रेटरी ऑफ स्टेट लंडन मध्ये होता आणि 15 सदस्य त्यांना सल्ला देण्यासाठी होते. वास्तविक सत्ता सेक्रेटरी ऑफ स्टेट कडे होती. आणि महत्वाचा इव्हेंट काय झालता? ईस्ट इंडिया कंपनी ही कॅपेबल नाही म्हणून तिची पॉवर काढून घेतली आणि ब्रिटिश क्राऊन राज्याची औपचारिक सुरुवात झालेली होती. आता इंडियन कौन्सिल ऍक्ट 1861, या ऍक्ट मध्ये काय काय करण्यात आलेलं होतं? तर प्रतिनिधित्वाची सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदाच लक्षात घ्या, पहिल्यांदाच भारतीयांना कायदे प्रक्रियेत सहभागी केले. लक्षात घ्या, फक्त सहभागी केलेला आहे. बोलण्याचा, प्रश्न विचारण्याचा अधिकार अजून पण दिलेला नाहीये. फक्त सहभागी व्हा तुम्ही. व्हॉइसरॉयला भारतीय सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार दिला. 1862 मध्ये कॅनिंगने 3 भारतीयांची नियुक्ती केली. कोण होते ते 3? बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सर दिनकर राव, या तिघांची नियुक्ती कोणी केली? व्हॉइसरॉयने केली. कोणत्या? कॅनिंगने. केव्हा? 1862 मध्ये. केंद्रीकरणाची सुरुवात, विकेंद्रीकरणाची सुरुवात. लक्षात घ्या, 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये बॉम्बे आणि मद्रासला काय सांगितलं होतं, की तुम्ही जे कायदे बनवतात ना, त्यांना व्हेरीफाय करण्यासाठी ब्रिटिश संसदेकडे पाठवा. 1853 मध्ये म्हणले, की तुम्ही कायदेच बनवू नका. तुमसे ना हो पाएगा, हम ही बना लेंगे असं होतं. पण 1861 मध्ये म्हणले, की बाबा माझ्याकडे लय काम आहे, तर तुम्ही तुमचे कायदे बनवा. बॉम्बे आणि मद्रासला कायदे बनवण्याचे अधिकार परत दिले. नवीन विधायी परिषद म्हणजेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इस्टॅब्लिश केली 3 जाग्यावरती. एक आहे बंगाल 1862 मध्ये, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिजन्स 1866 मध्ये आणि पंजाब मध्ये 1897 मध्ये स्थापना केलेली आहे.
आता ह्या ऍक्टद्वारे व्हॉइसरॉयला एक अतिरिक्त पॉवर दिली, ती म्हणजे अध्यादेश अधिकार, ऑर्डिनन्स पॉवर. ऑर्डिनन्स पॉवर तो केव्हा अप्लाय करू शकतो? ज्यावेळेस आपत्कालीन स्थिती आहे त्यावेळेस. कौन्सिल शिवाय अध्यादेश जारी करू शकतात. पण ह्या अध्यादेशाची ताकद फक्त 6 महिन्यासाठी वैध होती. आता अध्यादेश वाचल्यानंतर, ऑर्डिनन्स पॉवर वाचल्यानंतर तुम्हाला आपल्या पॉलिटीमधला कलम नंबर 1, 2, 3 आठवायलाच पाहिजे. राष्ट्रपती कलम नंबर 123 अंतर्गत ऑर्डिनन्स पास करू शकतात. आणि कलम नंबर 213, 213 अंतर्गत राज्यपाल ऑर्डिनन्स पास करू शकतात. ते कसं पास करतात ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. नसेल बघितलं तर तुम्ही ते लेक्चर गो थ्रू करून घ्या. आता इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861 मध्ये काही वीकनेसेस होत्या. जसं की वित्त कार्यकारी निर्णयावरती चर्चा करण्यास मर्यादा, अंतिम कायद्यासाठी व्हाईसरॉयची मंजुरी आवश्यक होती. कायदे सेक्रेटरी ऑफ स्टेट रद्द करू शकतात. भारतीय सदस्य लक्षात घ्या, भारतीय सदस्य उच्चवर्गीय लोकप्रतिनिधित्व नाही. म्हणजे जे उच्च वर्गीय कोण असणार? ब्रिटिशरांचे जे चमचे होते ना, त्यांनाच हे अपॉइंट करायचे. लोकप्रतिनिधी अरे तुम्हाला माहित असेल, मे बी आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे का नाही? सामान्य भारतीयांना माहीतच नव्हतं की ते गुलाम आहेत म्हणून. त्यांना काहीच माहिती नव्हतं की एक्झॅक्टली चालू काय आहे. त्यांना त्यांचे ब्रेड एंड बटर त्यांची दिवसाचं जेवण पण भेटणं एवढं अवघड होतं, की हे बाकी गोष्टीचा विचार करायला काय असतं हे काही गोष्टी त्यांना माहीतच नव्हत्या. ठीक आहे. 1861 च्या कायद्याचं महत्त्व बघायला गेलं तर भारतीय प्रतिनिधित्वाची सुरुवात आणि केंद्रीकरणाची सुरुवात झालेली होती. आता इंडियन कौन्सिल ऍक्ट 1892. 1892 आधी काय झालं? 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झालेली होती. त्यावेळेस व्हाईसरॉय कोण होता? डफरीन होता. कसं लक्षात ठेवला होता? डफर माणूस. ओके. स्थापना झाली होती. आता थोडीशी ना पार्श्वभूमी सांगतो मी तुम्हाला, म्हणजे पुढे डॉट कनेक्ट करायला तुम्हाला मदत होईल. आता ब्रिटिशरांना लक्षात आलं की 1857च्या उठावावरून, की बाबा आपण अजून अशी एक काही रिस्क घेऊ शकणार नाही. आपल्याला काय करावं लागेल? एक कुशन बनवावं लागेल. जे कुशन ब्रिटिशरांना भारतातली जी जनता आहे ना, त्यांच्यापासून वाचवेल किंवा जे प्रेशर आहे ना, ते कमी करेल. त्याच्यामुळे ए.ओ. ह्यूम नावाचा एक सिव्हिल सर्व्हंट होता ना, याने सेफ्टी वॉल थिअरी दिलेली होती डफरीनच्या काळामध्ये. तर ह्या सेफ्टी वॉल थिअरीचं मकसद काय होतं, की जे पण प्रेशर आहे, जे पण विरोध आहे भारतीयांचा, तो ब्रिटिशरांपर्यंत पोहोचण्याआधी ही जी संस्था बनवतो ना आपण, ती संस्था काही प्रमाणामध्ये का होईना झेलून घेईल. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. काय याची? इंडियन नॅशनल युनियनची. पण दादाभाई नौरोजी म्हणे, की युनियन हे नाव मला आवडलं नाहीये. तुम्ही युनियनच्या ऐवजी काँग्रेस हे नाव ठेवा. कारण की दादाभाई नौरोजींनी इन्स्पायर झाले होते. यूएसए मध्ये जे संसद आहे ना, त्यांना काँग्रेस म्हणतात त्याच्यावरून. ठीक आहे. आता एक गोष्ट आधीच सांगतो. ठीक आहे. कोणत्या पक्षाला मी प्रमोट करत नाहीये. फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हे व्हिडिओ आहेत. 1885 सिच्युएशन आपण काय करतोय? बघतोय. त्याला 2026च्या चष्म्यानं बघू नका. ठीक आहे. तुम्ही ऑफिसर होणार आहात आणि ही क्वालिटी तुम्हाला तुमच्यामध्ये बिल्ड व्हायलाच पाहिजे. कोणत्या टाइम पिरियडमध्ये लोक कसे होते, त्यांचे विचार कसे होते, कसे एक्झिक्यूट करायचे, काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला ते डॉट्स कनेक्ट करणं आवश्यक आहे. हे तुम्हाला प्रिलिम्सला नाही तर मेन्समध्ये मेन्समध्ये अ, राज्यसभा राज्यसभा राज्यसेवेमध्ये तुम्हाला जीएस 2 मध्ये, इथिक्स मध्ये आणि एसे रायटिंग मध्ये हे जे कनेक्शन आहेत ना, डॉट कनेक्शन खूप मदत करतील. ठीक आहे. आता इंडियन नॅशनल काँग्रेसची सुरुवात झाली. ठीक आहे. स्थापना झाली. ब्रिटिशरांना वाटलं की हे काय करतील, आपल्या आपल्या पदचिन्हावरती चालतील. आपण जसं म्हणतो ना, तसंच हे वागतील. पण त्यांना माहित नव्हतं की बाबा हे काँग्रेसमध्ये जे व्यक्ती होते ना, हे पण खूप शिकलेले होते. ठीक आहे. खूप चांगले एज्युकेटेड होते आणि घरनं असे चांगले श्रीमंत पण होते. असं नव्हतं की कोणी गरीब होतं. चांगले श्रीमंत होते. हं. त्यांची एक विचारसरणी होती आणि त्यांना भारतामध्ये त्यांच्या लेव्हलवरती का होईना अवेअरनेस स्प्रेड करायची होती. तर त्यांनी अवेअरनेस स्प्रेड करायला पण सुरुवात केली. ब्रिटिशरांना लक्षात आलं, की यार आता आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला कौन्सिलचा विस्तार करावा लागणार आहे. भारतीयांची संख्या वाढवावी लागणार आहे. आणि ह्या टाईम पिरियडमध्ये ब्रिटनमध्ये कोणत्या पार्टी सत्तामध्ये होते? कोणत्या पार्टीकडे
संसदचं कंट्रोल होतं ब्रिटिशच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाकडे हे कंट्रोल होतं. आणि कन्झर्वेटिव्ह पक्षाची आयडिओलॉजी थोडीशी वेगळी होती लेबर पक्षापेक्षा. एक पीवायक्यू विचारलेला होता, केम्बरले क्लॉजेस या शब्दप्रयोग कोणत्या ऍक्ट मध्ये पाहायला मिळालेला आहे? तर इंडियन कॉन्सुलेट ऍक्ट 1892 मध्ये पाहायला मिळालेला. ओके. कौन्सिलचा विस्तार आता बघूयात आपण. आता जसं आपण डिस्कस केलं, की अवेअरनेस स्प्रेड होऊ लागली. लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली. तर भारतीयांचं रिप्रेझेंटेशन जास्त प्रमाणामध्ये आवश्यक होतं. तर केंद्रीय व प्रांतिक परिषदेत गैर अधिकृत सदस्य वाढविले. तरीही अधिकृत सदस्यांचे बहुमत कायम ठेवले होते. अधिकृत सदस्यांचे बहुमत कायम ठेवलेले होते. अप्रत्यक्ष निवडणुकीची सुरुवात करण्यात आलेली होती. इनडायरेक्ट इलेक्शन निवडणूक शब्द टाळलेला होता पण त्यांनी. ओके. अप्रत्यक्ष निवडणूक सुरुवात झाली, पण निवडणूक हा शब्द वापरलाच नाही त्यांनी. विद्यापीठे, नगरपालिका, जमीनदार, व्यापार संस्था यांच्याकडून शिफारसी स्वीकारल्या. अप्रत्यक्ष प्रतिनिधित्वाची सुरुवात केली होती. ठीक आहे. आता परिषदाच्या अधिकारामध्ये पण त्यांनी वाढ केली होती. 1861 मध्ये 3 जणांना अपॉइंट केलं होतं फक्त सहभागी होण्यासाठी. त्या तिघांचं नाव तुम्हाला लक्षात असेल तर प्लीज कमेंट मध्ये लिहा. नाही लक्षात तर फक्त आठवा की 3 जण होते. 1892 मध्ये त्यांनी काय केलं, की बाबा आता फक्त ह्या 3 जणांपेक्षा आपल्याला सदस्यांची संख्या वाढवावी लागेल. नुसती वाढवून चालणार नाही, तर यांना थोडं बोलण्याचा पण अधिकार द्यायला पाहिजे, चर्चा करण्याचा अधिकार पण द्यायला पाहिजे आणि प्रश्न विचारायचा पण का होईना थोडा तरी अधिकार द्यायला पाहिजे. तर सदस्यांना अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार दिला. सार्वजनिक विषयावर लक्षात घ्या, सार्वजनिक विषयावरती, फायनान्शियल विषयावरती नाही, सार्वजनिक विषयावरती प्रश्न विचारू शकतात तुम्ही, पण 6 दिवस आधी तुम्हाला सूचना देणं आवश्यक आहे. ठीक आहे. कार्यकारिणीवर नियंत्रण राहिलं नाही. सदस्य फक्त मत व्यक्त करू शकतात. सरकारवर जबाबदारी ठरवू शकत नाहीत. नियंत्रण करू शकत नाहीत. क्रॉस क्वेश्चन विचारू शकत नाहीत. वित्त, कायदे, प्रशासनावर प्रत्यक्ष नियंत्रण नव्हतं. आता इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 ज्याला मोर्ले मिंटो सुधारणा असं पण म्हणलं जातं. मोर्ले कोण होता? सेक्रेटरी ऑफ स्टेट, SOS होता. कुठं राहायचा? लंडन मध्ये राहायचा. आणि त्याला मदत करण्यासाठी किती जण होते? 15 सदस्य परिषद होती. पण त्यांचं ऐकायचं का तो? फक्त सल्ला ऐकायचा, एका कानानं दुसऱ्या कानानं सोडून द्यायचा. आणि मिंटो कोण होता? व्हॉइसरॉय होता. विधायी परिषदा आता एक गोष्ट लक्षात घ्या. 1909 याच्या आधी काय काय झालं? 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. 1907 मध्ये सुरत स्प्लिट झाला होता. मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट यांच्यामध्ये जहाल आणि मवाल मध्ये मतभेद झालेले होते. नॅशनलिझम पीक वरती होतं. नॅशनलिझमची भावना लोकांमध्ये वाढली होती. ब्रिटिशरांना लक्षात आलं, यार ही नॅशनलिझमची भावना वाढायली, आपल्याला काय करावं लागणार आहे? हे 16 सदस्यावरून 60 सदस्यापर्यंत वाढवावं लागणार आहे. 1861 मध्ये किती होते? 3. 1892 मध्ये किती केले त्यांनी? वाढवलेली होती. संख्या किती आहे तसं एकदम ऍक्च्युअली मेन्शन नाही केले, पण समजूयात आपण 16 केलेली आहे. आणि 1909 मध्ये 60 पर्यंत वाढवली त्यांनी. ठीक आहे. प्रांतिक परिषदाचा आकार वाढवला, एक समान नाही ठेवला. आता डिपेंड ऑन ते प्रांतिक परिषदेचं साईज किती आहे, पॉप्युलेशन किती आहे, व्हेरियस फॅक्टर्स त्यांनी इन्क्लूड केलेले होते. ओके. अजून एक महत्वाची घटना काय झाली इथे? 1906 मध्ये मुस्लिम लीगची पण स्थापना झालेली होती. ओके. रचनेमध्ये बदल बघूयात. कंपोजिशन चेंजेस. केंद्रीय परिषदेत अधिकृत बहुमत कायम ठेवलं. प्रांतिक परिषदेत प्रथमच लक्षात घ्या, परिषदेत प्रथमच गैर अधिकृत बहुमत चालू केलेलं होतं. विचार विनिमय अधिकार याच्यामध्ये वाढ केली. सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्यास अधिकार दिला. लक्षात घ्या, 1892 मध्ये 6 दिवसाआधी तुम्हाला सार्वजनिक विषयावरतीच प्रश्न विचारू शकतात. आधी नोटीस घ्यावा लागायची. आता ते होतं का? नाही. अंदाजपत्रकावर ठराव मांडता देण्याचा अधिकार दिला. चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवण्यात म्हणजे सहभाग घेऊ शकतात असं त्यांनी लिबरल पॉलिसीज अप्लाय केल्या. ओके. कार्यकारिणीत पहिला भारतीय सदस्य कोण होते? तर सत्येंद्र प्रसाद सिन्हा होते. सत्येंद्र प्रसाद सिन्हा होते. हे व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीत भारतीय कायदा सदस्य म्हणून कार्यरत होते. आता एक्झामिनर फेवरेट प्रश्न आहे, स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या ऍक्ट नुसार स्थापन करण्यात आला? 2025 च्या ग्रुप बी आणि ग्रुप सी 4 जानेवारीला आणि 11 जानेवारीला
यावरती प्रश्न 2 वेळेस आलेला आहे बरं का. दोन्ही एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेले आहे. एका वेळेस जोड्या लावामध्ये आणि एका मल्टी लाईन मध्ये प्रश्न आलेला आहे. नसेल विश्वास तर एकदा क्रॉस चेक करू शकता पेपर काढून तुम्ही. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ इंट्रोड्यूस केला. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. फक्त मुस्लिम मतदारांकडूनच निवडणूक व्हायची इथे. सामुदायिकतेला कायदेशीर मान्यता दिली. सामुदायिकतेला कायदेशीर मान्यता दिली. ह्या मिंटोला सामुदायिक मतदारसंघाचा जनक म्हटलं जातं. आता याचं तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला काय म्हणलं होतं 1906 ला यांनी काय केलं? मुस्लिम लीगची स्थापना केली. मुस्लिम लीगची स्थापना केली. ओके. यांना काय करायचं होतं? मवाळ आणि जहाळ यांच्यामध्ये तर त्यांनी भांडणं लावले होते. आता त्यांना भारताचं नॅशनलिझम वाढू द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं? हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये डिव्हाईड करण्यासाठी ही पॉलिसी आणली. 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना केली. बेस बनवला. 1909 ला काय केलं? काय केलं? मतदारसंघ सेपरेट केले. आणि याने काय होणार? की बाबा मुस्लिम लोक म्हणणार तुम्ही तुमचा प्रॉब्लेम बघून घ्या हिंदूवाल्यांनो. हिंदूवाले म्हणतात मुस्लिमांना तुम्ही तुमचा प्रॉब्लेम बघून घ्या. आता मुस्लिमांचा सीन काय झाला बघा. मुस्लिमांची संख्या कमी होती. ठीक आहे. कमी संख्या होती, पण त्यांचं प्रतिनिधित्व जास्त होतं. हिंदूंची संख्या जास्त होती, पण कंपॅरेटिव्हली प्रतिनिधित्व कमी होतं. म्हणजे संख्येनं हिंदू जास्त होते तिथं परिषदेत. मुस्लिम मुस्लिम कमी होते. पण एरिया वाईज बघितलं तर यांना जास्त प्रेफरन्स द्यायला गेले. कमी उत्पन्न पात्रता त्यांनी ठरवली. म्हणजे काय केलं? म्हणजे अनइक्वल ट्रीटमेंट केली ना. हे काय अनइक्वल ट्रीटमेंट केली त्यांनी? डिव्हाइड व्हावं म्हणून. डिव्हाइड अँड रूल ही पॉलिसी होती त्यांची. विशेष प्रतिनिधित्व स्पेशल रिप्रेझेंटेशन प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन मध्ये चेंबर ऑफ कॉमर्स विद्यापीठे आणि जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. 1909च्या कायद्याचे काही लिमिटेशन्स होते. ते म्हणजे खरी सत्ता ब्रिटिश कार्यकारिणीकडेच होती. परिषद फक्त चर्चा करू शकते, शासन करू शकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, बोलून ऐकून ऐकून घेते नंतर गप झाल्यानंतर निघून जाते. हे त्यांना पण माहित होतं. प्रतिनिधित्व अप्रत्यक्ष आणि मर्यादित होतं. मुस्लिम मतदाराचे अधिक प्रतिनिधित्व होते. मुस्लिमांसाठी कमी उत्पन्न पात्रता ठेवण्यात आलेली होती. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 ज्याला मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा असं पण म्हटलं जातं. आता याच्या आधीची बॅकग्राऊंड बघूयात. 1913-14 मध्ये वर्ल्ड वॉर वन चालू झालं. 1916 मध्ये लखनौ पॅक्ट झाला. त्याचबरोबर जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये युती झाली. लखनौ पॅक्ट अंतर्गत हिंदू आणि मुस्लिमांमधला भेद कमी व्हायला चालू झालेला होता. 1918-19 मध्ये वर्ल्ड वॉर टू संपलं. 20 ऑगस्ट 1917 रोजी घोषणा करण्यात आली की जबाबदार सरकारची हळूहळू सुरुवात होणार आहे. अंतिम निर्णयाचा अधिकार ब्रिटिश संसदेकडेच आहे. मग कशाची जबाबदार सरकारची हळूहळू घोषणा करायला? तर अंतिम निर्णय संसदेकडे ब्रिटिश संसदेकडेच द्यायचा असेल तर. आता एक्झाम पर्स्पेक्टिव्हली गोष्ट लक्षात घ्या. डायरकी म्हणजेच डायरकी प्रणाली इंट्रोड्यूस केली. 8 प्रांतामध्ये द्वैध शासन म्हणजेच डायरकी शासन लागू केलं. आता हे डायरकी शासन मध्ये विषयाचे विभाजन केलं. एक आहे केंद्रीय विषय आणि दुसरे आहेत प्रांतीय विषय. केंद्रीय विषयामध्ये डिफेन्स, फॉरेन अफेअर, करन्सी, पोलीस, ज्युडिशरी, लॉ हे सगळ्या पॉवरफुल गोष्टी असायच्या. मग हे पॉवरफुल गोष्टी कोणाकडे असणार? ब्रिटिशांकडेच असणार. भारतीयांकडे असणार का? नाही. प्रांतीय विषय कोणाकडे असणार? मंत्र्यांकडे असणार. भारतातल्या लोकांकडे जबाबदाऱ्या भारतांना द्यायचे ते. हेल्थ, एज्युकेशन, लोकल गव्हर्नमेंट हे सगळे तुम्हीच बघा. खालच्या मुद्द्यामध्ये काय लिहिलंय? प्रांतिक विषय. आता प्रांतिक विषय केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगळे केले. केंद्राचे केंद्राच्या जागेवर केंद्र बघणार, प्रांताच्या जागेवर प्रांत बघणार. प्रांतामध्ये 2 डिवाइड केले. ट्रान्सफर लिस्ट आणि रिझर्व्ह लिस्ट. रिझर्व्ह लिस्ट मध्ये कोणकोणते सब्जेक्ट यायचे? पोलीस, लॉ, ज्युडिशरी ह्यासारख्या गोष्टी यायच्या. आणि ट्रान्सफर मध्ये कोणत्या? हेल्थ, एज्युकेशन, लोकल लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या जबाबदाऱ्या कोणाकडे असायच्या? विधिमंडळाला म्हणजे भारतीय जे मेंबर्स असायचे त्यांच्याकडे असायचे. रिअल पॉवर कोणाकडे? म्हणजे पैसा आणि पॉवर कोणाकडे होती? ब्रिटिशांकडे. आणि जबाबदाऱ्या कोणाकडे होते? भारतीयांकडे. अशा पद्धतीने प्रांतिक विषय डिवाइड केलेले होते. ठीक आहे. केंद्रात द्विसदनीय व्यवस्था इंट्रोड्यूस केली होती. आता केंद्रामध्ये पण द्विसदनीय इंट्रोड्यूस केलेली आहे. कोणती? कौन्सिल ऑफ स्टेट म्हणजेच आजचं राज्यसभा आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आजचं लोकसभा.
ठीक आहे. येथे थेट निवडणुका पण मर्यादित मताधिकार होता. थेट निवडणुका होत्या पण मर्यादित मताधिकार होते. आता एकदा परत सांगतो. ठीक आहे. डायरकी 8 प्रांतामध्ये द्वैत शासनाची म्हणजे डायरकी शासन चालू केलेलं होतं. केंद्रात ठीक आहे. केंद्रामध्ये आणि प्रांतीय विषय वेगवेगळे केले. प्रांतीय विषयामध्ये 2 भागामध्ये विभाजणी केली. ट्रान्सफर आणि रिझर्व्ह मध्ये. ट्रान्सफर लिस्ट मध्ये फक्त जबाबदाऱ्या होत्या ते भारतीय लोकांकडे द्यायचे आणि रिझर्व्ह मध्ये पॉवर होती ती कोणाकडे होती? गव्हर्नरकडे होती. ठीक आहे. आणि केंद्रामध्ये द्विसदनीय व्यवस्था होती. लोकसभा आणि राज्यसभा. आजचं लोकसभा म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि त्या आजचं राज्यसभामध्ये कौन्सिल ऑफ स्टेट. हे फक्त समजण्यासाठी आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला कौन्सिल ऑफ स्टेट लक्षात ठेवायचंय आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत लक्षात ठेवायचंय. इथे थेट निवडणूक होऊ लागली का? होऊ लागली. पण मर्यादित मताधिकार होता. मर्यादित मताधिकार होता. आय होप तुम्हाला क्लिअर आहे. काही पण डाऊट असेल तर मला प्लीज टाइमलाईन मेन्शन करून कमेंटमध्ये विचारू शकता. सामुदायिक प्रतिनिधित्व विस्तार. आता 1909 मध्ये यांनी काय म्हणले? फक्त मुस्लिमांचं वेगळं मतदारसंघ बनवलं. हे तिथंच थांबले का? नाही. यांना लक्षात येऊ लागलं की लखनौ पॅक्ट झालाय. यांच्यामध्ये युनिटी व्हायला लागलीय. तर यांनी डिव्हाइड अँड रूल साठी शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला. व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये 6 पैकी 3 सदस्य भारतीय ठेवले. प्रांतिक स्वायत्तता मर्यादित केली. म्हणजेच केंद्र व प्रांताचे बजेट वेगळे केले. केंद्र आणि प्रांताचे बजेट वेगळे केले. प्रांतांना स्वतःचे बजेट तयार करण्याचा अधिकार दिला. नवीन पद निर्माण केले कोणते? हाय कमिशनर. हे लंडनमध्ये राहायचा. 6 वर्षाचा कार्यकाळ असायचा त्याचा. व्हॉइसरॉयचा प्रतिनिधी म्हणून तो कार्य करत असे. सेक्रेटरी ऑफ स्टेट वेतन बदल केलं. त्याचं वेतन आधी भारताच्या महसुलातून द्यायचे. आता सेक्रेटरी ऑफ स्टेट राहायला कुठं असायचा? लंडनमध्ये. त्याला मदत करायला 15 जण होते. त्याचं वेतन कुठून द्यायचे आधी? भारताच्या महसुलातून. पण आता ते बदल केला का नाही? केला. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. पब्लिक सर्व्हिस कमिशन 1926 मध्ये पहिली केंद्रीय लोक सेवा आयोग स्थापन करण्यात आला. म्हणजेच एमपीएससी, युपीएससी जशी असतात ना तशी सर्व्हिस चालू करण्यात आलेली होती. स्टॅच्युटरी कमिशन. आता लक्षात घ्या स्टॅच्युटरी कमिशन 10 वर्षानंतर ऍक्टचे पुनरावलोकन करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता ह्या मुद्द्याला लक्षात ठेवा. मी तुम्हाला इथं याचं एक्सप्लेनेशन थोडं इलॅबरेटली पुढे सांगणार आहे. 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये काही लिमिटेशन्स होते. जसं की डायरकी अपयशस्वी झाली. केंद्र अजूनही अत्यंत पॉवरफुल होतं, केंद्रीकृत होतं म्हणजे जास्त पॉवर केंद्राकडेच होती. विधिमंडळाला कार्यकारिणीवर नियंत्रण नाही. विधिमंडळाला कार्यकारिणीवरती नियंत्रण नाही. कार्यकारिणीमध्ये सगळे गव्हर्नमेंट होते. विधिमंडळामध्ये भारतातले लोक होते. गव्हर्नर जनरल मध्ये व्हेटो व विशेष अधिकार होते. आणि भारतीय विधिमंडळ स्वायत्त नव्हतं. भारतीय विधिमंडळ हे स्वायत्त नव्हतं. ठीक आहे. आता सायमन कमिशन 1927. मी तुम्हाला एक पॉइंट काय सांगितलं की स्टॅच्युटरी कमिशन हर 10 वर्षानंतर ऍक्टचं पुनरावलोकन करायचंय. 1909 ला एक कायदा झाला. 1919 ला आला. मग पुढचा 1929 ला यायला पाहिजे का नाही? पाहिजे. पण परिस्थिती काहीतरी बदल झालेला होता. सिच्युएशन ब्रिटिशांच्या फेवर मध्ये येणं गेलं. म्हणून त्यांना लक्षात आलं की बाबा ठीक आहे आपल्याला परत एकदा यांनी फटके देण्याआधी आपण काय करू? काहीतरी उपाय करू. म्हणून त्यांनी सायमन कमिशन 1927 मध्ये इंट्रोड्यूस केलं. नोव्हेंबर 1927 मध्ये नियुक्त केलं 2 वर्ष आधीच. 1929 मध्ये करायचं तर ते आधीच केलं त्यांनी. या आयोगामध्ये 7 ब्रिटिश सदस्य होते इन्क्लुडिंग सायमन. ठीक आहे. जॉन सायमन. पण एकही भारतीय नव्हता यामध्ये. एकही भारतीय नव्हता. म्हणून रिएक्शन काय झाली? सर्व भारतीयांनी बहिष्कार टाकला. सर्व भारतीयांनी बहिष्कार टाकला. आता ही एक नोट गोष्ट लक्षात घ्या. विचारण्याची शक्यता कमी आहे पण लक्षात ठेवा. मुस्लिम लीगच्या एका गटाने अपवाद होता. ते जाऊन मिळालेले होते. ठीक आहे. काही काही आता असणारच तुम्हाला माहित. महत्वाचा प्रश्न एक्झामिनरच्या दृष्टीने की रिकमेंडेशन काय काय दिलेली होती सायमन कमिशनने. तर डायरकी समाप्त करा म्हणून त्यांनी रिकमेंडेशन दिलं. प्रांतामध्ये जबाबदार सरकार वाढवा. ब्रिटिश भारत व संस्थानाचे महासंघ म्हणजेच फेडरेशन स्थापना करा. सामुदायिक मतदारसंघ कायम ठेवा. सामुदायिक मतदारसंघ कायम ठेवा. परिणाम काय? राऊंड टेबल परिषदेसाठी आधार बनला 1927 चा हा कायदा आयोग. 1935 चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे त्या कायद्याचा पाया ठरलेला होता. ठीक आहे. आता याच्यानंतर
32 मध्ये काय झालं कम्युनल अवॉर्ड. त्याच्या आधी काय झालं 1930 मध्ये दांडी या मार्च, राऊंड टेबल पहिला, 1931 मध्ये दुसरा राऊंड टेबल, 1932 मध्ये तिसरा राऊंड टेबल या गोष्टी झालेल्या होत्या. 1932 मध्ये ब्रिटनचा पंतप्रधान होता रामसे मॅकडोनल्ड याने अनाउन्स केला कम्युनल अवॉर्ड ऑगस्ट 1932 मध्ये. याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं बघा, ब्रिटिशांचं काय ऑब्जेक्टिव्ह चांगले असणार आहेत का नाही, स्वतंत्र मतदारसंघाचा विस्तार करायचा. 1909 मध्ये ते काय म्हणले, फक्त मुस्लिमांना. 1919 ला म्हणले बाकीचे शीख, अँग्लो इंडियन, युरोपियन यांना दिले. आता त्यांनी अजून वाढवलं, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन तसेच दलित, डिप्रेस क्लास यांचाही समावेश केलेला होता. ओके. तर यावरती गांधीजींची प्रतिक्रिया काय होती, रिस्पॉन्स काय होता, तर त्यांनी येरोडामध्ये आमरण उपोषण केलेलं. आणि आमरण उपोषण आता केलं होतं, त्याच्या तडजोडीसाठी पुणा करार 1932 मध्ये साईन करण्यात आला होता. आता पुणा करार काय आहे आपण ते एकदा बघून घेऊया. पुणा करार काँग्रेस व दलित वर्गाचे नेते यांच्यामध्ये झालेला होता. या करारामध्ये संयुक्त हिंदू मतदारसंघ कायम ठेवणे असं ठरवण्यात आलेलं होतं, ऍग्री करण्यात आलेलं होतं. दलित वर्गासाठी हिंदू कोट्यात राखीव जागा दिल्या. महत्व काय होतं, का 1932 ला पुन्हा पॅक्ट साईन करण्यात आला, की हिंदू समाजाचे कायम विभाजन टाळावं म्हणून. गांधीजींचे उपोषण समाप्त झालं केव्हा, करारानंतर गांधीजींचे उपोषण संपले. मदन मोहन मालवीय यांनी गांधीजींच्या वतीने काँग्रेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित लीडर म्हणून काय केलं, सिग्नेचर केली याच्यावरती. ओके. गांधीजी ऍक्च्युली उपवासामुळे एवढे वीक झाले होते की दे आर नॉट एबल टू सिग्नेचर. सो बिहाफ ऑफ गांधीजी मदन मोहन मालवीय यांनी सिग्नेचर केलेली आहे. ठीक आहे. आता मित्रांनो एक गोष्ट आधी सांगतो, आय डोंट नो तुमची पॉलिसी कोणती आहे, तुम्ही गांधीजींना मानतात नाही मानतात, कोणाला मानतात ते तुमचा पर्सनल प्रश्न आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यापेक्षा जास्त, आपल्यापेक्षा जास्त त्यांनी कंट्रीब्युट केलेलं आहे. ठीक आहे. आधी आपण किती केले ती गोष्ट बघायची आणि नंतर दुसऱ्या लोकांना क्रिटिसाइज करायचं. ठीक आहे. ऍज अ ऑफिसर क्वालिटी आहे ही. तुमचं पर्सनल ओपिनियन, यू हॅव राईट टू फ्रीडम अँड राईट टू स्पीच. कोणत्या कलम मध्ये ते पण सांगा मला, 19 मध्ये कोणत्या कलम मध्ये, रिवाइज पण होऊन जाईल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. 1900, आता थोडेसे बॅकग्राऊंड बघा. 1947 पूर्वीचा सर्वात मोठा संवैधानिक कायदा होता. यामध्ये 451 कलमे, एक 15 अनुसूची बनवण्यात आलेल्या होत्या. उद्दिष्ट होतं ऑल इंडिया फेडरेशन व जबाबदार सरकार. आता 1935चा हा ऍक्ट येण्याआधी काय काय झालं, सायमन कमिशन झालं, नेहरू रिपोर्ट झालता, जिन्नाचे 14 पॉईंट झालते आणि मुदीमन कमिटी पण झालेली होती. ठीक आहे. हा काही बॅकग्राऊंड होता. ऑल इंडिया फेडरेशन मध्ये ब्रिटिश प्रांत व संस्थाने यांचा समावेश होता. इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन आवश्यक होते. एक्झामिनर डायरेक्टली प्रश्न विचारतो, इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन कोणत्या ऍक्ट मध्ये होतं, 1935च्या ऍक्ट मध्ये होतं. पण लक्षात घ्या, ऑल इंडिया फेडरेशन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट द्वारे इंट्रोड्यूस केलं होतं, पण अंमलातच आलं नाहीये. प्रिन्सिपल स्टेटनं नाकार केला होता. सत्ता वाटप करण्यात आलेली होती. 3 यादी बनवण्यात आलेल्या होत्या. एक आहे फेडरल लिस्ट, ज्याच्यामध्ये 59 विषय, संरक्षण, परराष्ट्र, रेल्वे, चलन. दुसरी लिस्ट होती प्रांतीय लिस्ट, ज्यामध्ये 54 विषय होते, पोलीस, शेती, आरोग्य, शिक्षण. समवर्ती लिस्ट 36 विषय होते, फौजदारी कायदा, विवाह, सामाजिक कल्याण या गोष्टीचा समावेश होता. आणि अविशिष्ट अधिकार गव्हर्नर जनरल कडे देण्यात आलेली होती. ओके. प्रांतीय स्वायत्तता, प्रोव्हिजनल ऑटोनॉमी. 1937 पासून प्रांतीय स्वायत्तता लावण्यात आलेली होती. प्रांतांना पूर्ण स्वायत्तता दिलेली आहे. डायरकी रद्द केलेली आहे. गव्हर्नर मंत्र्यांच्या सल्ल्याने कार्य करतोय. गव्हर्नर मंत्र्यांच्या सल्ल्याने कार्य करतोय. केंद्रात डायरकी, रिझर्व्ह व ट्रान्सफर विषय इंट्रोड्यूस करण्यात आलेली होती. पण लक्षात घ्या, केंद्रात डायरकी इंट्रोड्यूस तर केली होती, पण अंमलातच आली नाहीये. अंमलातच आली नाहीये. ठीक आहे. 1939 नंतर काय झालं ते आपण थोड्या वेळात डिस्कस करणारच आहोत. द्विसदनीय व्यवस्था म्हणजेच बायकॅमरलिझम इन प्रोव्हिजन्स 6 प्रांतामध्ये लागू केलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. डायरेक्ट मल्टीलाईनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सामुदायिक मतदारसंघ विस्तार करण्यात आलेला आहे. एससी, महिला, कामगार समाविष्ट करण्यात आलेला आहे. सामुदायिकता वाढवलेली आहे.
आता मताधिकाराचा विस्तार लक्षात घ्या. टोटल लोकसंख्येच्या अप्रॉक्सिमेटली 10% लोकांनाच अधिकार होता. मालमत्ता आणि शिक्षण याच्या आधारावरती मतदान तुम्हाला करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. उठलं-सुटलं सगळ्यांनाच अधिकार आहे का? अडल्ट फ्रँचायझी होती का? तसं नाही. 18 वर्षापेक्षा जास्तचा होतं का तसं? तसं नव्हतं तिथं. तिथं तुम्हाला तुमची प्रॉपर्टी किती आहे, मालमत्ता किती आहे, हे दाखवावं लागत होतं. ओके. म्हणजे काय करायचे ते? बघा ब्रिटिशर्स जिथं भारताला फोडता येईल, तिथं फोडायचा प्रयत्न करायचे. त्याचबरोबर या भारत सरकार कायद्यानुसार केंद्रीय विधिमंडळ, फेडरल लेजिस्लेटर द्विसदनीय बनवलं. व्हाईसरॉयला व्हिटो अधिकार दिलेला आहे. फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली होती 1937 मध्ये. मूळ व अपील अधिकार दिलेले होते. अंतिम अधिकार प्रिव्ही काउन्सिलकडेच दिलेले होते. प्रिव्ही काउन्सिलकडेच दिलेले होते. 1935 मध्ये आरबीआय ची स्थापना केली. चलन व केंद्रीय नियंत्रण. एमपीएससी, यूपीएससी यांची स्थापना ऍक्च्युली एमपीएससी, गुजरातची पीएससी अशा वगैरे वगैरे स्टेटच्या फेडरल व प्रांतिक आयोग बनवण्यात आलेला होता. पीएससी फॉर्म करण्यात आलेले होते. काउन्सिल ऑफ इंडिया रद्द करण्यात आलेला होता. केव्हा? 1935च्या ऍक्ट नुसार. आता 1935चा ऍक्ट फेलियर होण्यामागे काय काय कारण आहे? तर फेडरेशन लागू झालं नाही. काय काय फेलियर आहेत 1935च्या कायद्याचे? फेडरेशन लागू झालं नाही. गव्हर्नर जनरलचे जास्त अधिकार, सामुदायिकता वाढली, भारतीयांचा सहभाग नव्हता, काँग्रेसने नाकार केलेला होता खूप साऱ्या गोष्टींना. आता इंडिपेंडंट इंडिया ऍक्ट 1947 या आधी लक्षात घ्या 1939 ला वर्ल्ड वॉर टू चालू झालं. 1945 म्हणजे 1942, 43, 45 क्विट इंडिया मुवमेंट चालू झाल्या. क्रिप्स मिशन आलं. खूप सारे मिशन झाले. ठीक आहे. खूप सारे बोलाचाली चालू झालेल्या होत्या आणि शेवटी काय डिसाईड झालं की बाबा भारताला आता आपण स्वातंत्र्य देऊया. पण मोहम्मद अलीजींना अडकूनच होते की बाबा पाकिस्तान बनवायचं असे मला. घ्या म्हणलं बनवा मग. 5 जुलै 1947 रोजी कायदा पारित करण्यात आला. भारताचे 2 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन, भारत आणि पाकिस्तान. ठीक आहे. 18 जुलै 1947 मध्ये रॉयल असेंट मिळाला आणि अंमलबजावणी 15 ऑगस्ट 1947 ला झाली. हे कायदा पारित आणि रॉयल असेंट या तारखा लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जातो यावरती. ओके. आता ह्या ऍक्ट अंतर्गत माउंट बॅटन योजना बघायची आपल्याला. माउंट बॅटन यांनी तयार केलेली योजना म्हणजेच माउंट बॅटन प्लान हा भारताचा शेवटचा ब्रिटिश व्हाईसरॉय होता. ब्रिटिशरांकडून सत्ता भारतीयाकडे हस्तांतरित करण्याचा आराखडा याच योजनेच्या आधारावरती बनवलेला. ठीक आहे. बॅकग्राऊंड काय एकदा बघूयात आपण. 1857 नंतर स्वातंत्र्य चळवळीची वाढ झाली. काँग्रेसची स्थापना, स्वराज्याची मागणी, 1916 लखनौ पॅक्ट, 1919 चा कायदा, नंतर सायमन कमिशन, नॉन कॉपरेशन, सिव्हिल डिसोबिडियंट चळवळ, दांडी मार्च 1942, भारत छोडो आंदोलन, 1940 ला लाहोर ठराव, पाकिस्तानची मागणी केली होती जिन्नाने, 1946 ला कॅबिनेट मिशन पण अपयशस्वी झालं. 20 फेब्रुवारी 1947 ला ऍटली घोषणा करण्यात आलेली होती. हा काही पार्श्वभूमी होती या ऍक्ट येण्याआधीची. ठीक आहे. आता डॉट कनेक्ट करायचं तुम्हाला. भारताचे विभाजन, भारत व पाकिस्तान दोन डॉमिनियन निर्माण करण्यात आलेले होते. ब्रिटिश सार्वभौमत्वाचा अंत करण्यात आला की आता ब्रिटिशांचा संपूर्ण अधिकार समाप्त झाला. तुम्ही बघा हे क्राऊन आहे ना, हे क्राऊन हे डब्यात गेलं. बरोबर संपला आता. क्राऊन तो निघून गेला. ठीक आहे. भारत स्वतंत्र राज्य बनला. पाकिस्तान त्यांचा स्वतंत्र राज्य बनला. व्हाईसरॉयचे पद रद्द करण्यात आलेले होते. व्हाईसरॉयचे पद समाप्त केलं. कोण होता शेवटचा? माउंट बॅटन होता. ठीक आहे. आणि पहिला भारतीय आणि शेवटचा भारतीय कोण होता व्हाईसरॉय? कमेंट मध्ये नाव सांगा त्याचं. घटना सभेचा अधिकार देण्यात आलेला होता. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. स्वतःची घटना तयार करण्याचा अधिकार भारताला आणि पाकिस्तानला दिला. ब्रिटिश कायदे रद्द करण्याचा अधिकार ह्या भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 नुसार देण्यात आलेला आहे. सीमा आयोग बनवलेला आहे. बाउंड्री कमिशन. बघा हे जे पॉइंट आहेत, ठीक आहे, जिथं पॉसिबल आहे तिथं मी स्टोरी तुम्हाला सांगतोय. ज्या गोष्टी तुम्हाला पाठच करायच्या नव्हत्या पाठच करावं लागणार आहे. हे मुद्दे तुम्हाला दिसायला असे वाटत असतील पण यावरती प्रश्न आलेले आहेत. एकदा नाही आलेले, 3 ते 4 वेळेस प्रश्न आलेले पीवायक्यू मध्ये. सीमा आयोग सिरिल रेडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली सीमा ठरवण्यात आलेली होती. या माणसाला एवढी गरमी होऊ लागली भारतामध्ये, त्याने डायरेक्ट अशा लाईन मारूच काय केलंय? डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. ही रियालिटी आहे. मजाक मध्ये नाही सांगायलो, रियालिटी सांगतोय मी तुम्हाला. विभाजनामुळे स्थलांतर
व हत्या, हिंसा खूप झाली. आता तुम्हाला पण माहिती आहे कशा प्रमाणात झालेली आहे. संस्थानांचे भविष्य आता लक्षात घ्या. जे प्रिन्सली स्टेट होतं ना, ब्रिटिशांनी पाकिस्तान आणि भारत हे 2 तर बनवले. मग बाकीचे जे प्रिन्सली स्टेट होते ना, जवळपास 565 प्रिन्सली स्टेट होत्या. त्यांना काय म्हटलं, की बाबा तुम्हाला भारतात जॉइन व्हायचं तर भारतात जॉइन व्हा. पाकिस्तानमध्ये जॉइन व्हायचं तर पाकिस्तानमध्ये जॉइन व्हा किंवा तुम्हाला स्वातंत्र्य राहायचं तर तुम्ही स्वतंत्र व्हा. म्हणजे जाताना पण ह्या ब्रिटिशरांनी काय केलंय, भारताला विभाजन करायचाच प्रयत्न करून गेलेले आहेत. ठीक आहे. पण हे 565 प्रिन्सली स्टेट ड्यू टू अवर फोर फादर्स आणि आपल्या फ्रीडम फायटर मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कोणी बजावली आहे? हे 565 प्रिन्सली स्टेटला भारतामध्ये जोडण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सगळ्यात क्रिटिकल रोल आहे बघा. सगळ्यांचा जो रोल आहे, सगळ्यात महत्वाचा क्रिटिकल रोल यांचा आहे. ठीक आहे. बघा, ज्यावेळेस आपण कंट्रीब्युशन बघतो ना भारताच्या जे पण फ्रीडम फायटर आहेत, सगळ्यांचं कंट्रीब्युशन महत्वाचं आहे. ठीक आहे. भाजीमध्ये जर मीठ नसेल ना, तर भाजीला चव नाही राहत. ठीक आहे. पण मिठाचं महत्व आहे ना, तसं आहे. भारतामधील कोणता पण स्वातंत्र्यवीर असो, सगळ्यांचं महत्व आहे. त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये डिव्हाईड करत जाऊ नका. ठीक आहे. आजकाल ते कसं टी-आर-पी साठी, व्ह्यूजसाठी, आपण किती भारी आहेत असं दाखवण्यासाठी काही पण खूप हिस्ट्री मॉडिफाय केलेली आहे. रिअल हिस्ट्री खूप वेगळी आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला रिअल हिस्ट्री तेव्हाच कळेल ज्यावेळेस तुम्ही ना डॉट कनेक्ट करायचा ट्राय करता. ठीक आहे. डॉट कनेक्ट करायचा प्रयत्न करा. तुम्हाला भारताची हिस्ट्री कशी आहे ना, ते तुम्हाला समजून जाईल. गव्हर्नन्स गव्हर्नन्स रचना बघूयात आता. 1900 आता बघा 1947 चा हा कायदा आला होता. हं. पण भारताचं कॉन्स्टिट्यूशन बनलं होतं का? नाही. मग तोपर्यंत काही ना काहीतरी रूल्स पाहिजेत ना, कारभार सांभाळण्यासाठी. तर 1935 चा कायदा तात्पुरता संविधान म्हणून वापरला. तात्पुरता लक्षात घ्या. गव्हर्नर जनरलकडे बिल मंजुरीचा अधिकार होता. बिल मंजुरीचा अधिकार होता. सेक्रेटरी ऑफ स्टेट हे पद रद्द करण्यात आलेलं होतं. याचा अधिकार कॉमनवेल्थ सेक्रेटरीकडे देण्यात आलेला आहे. सिव्हिल सेवामध्ये कोणकोणते बदल आले होते? आता बघा 1947 पर्यंत ब्रिटिश भारतामध्ये होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीने एक्झाम कंडक्ट केले, तशी ट्रेनिंग दिली आणि काय केलं? त्यावेळेसचे आय-ए-एस, आय-पी-एस नियुक्त केले. पण भारत स्वातंत्र्य झाल्या-झाल्या भारताचं संविधान बनलेलं नाहीये. पॉलिसीज कशा आहेत ते माहीत नाहीये. तर तोपर्यंत काय केलं, की नवीन नियुक्त्या आपण थांबवूयात. नवीन नियुक्त्या थांबवूयात आणि हे जुने जे लोक होते ना जुन्या अधिकाऱ्यांनाच हक्क कायम ठेवण्यात आलेला होता. जुन्या अधिकाऱ्यांनाच हक्क कायम ठेवण्यात आलेला होता. आता एक एक गोष्ट सांगतो, महत्वाची आहे. बघा, आपण म्हणतो ना, हे ब्युरोक्रेसी भारतातली जी ब्युरोक्रेसी आहे, ही करप्ट का आहे? ॲक्चुअली भारतामध्ये हे जे जुने अधिकार होते ना, हे स्वतःला काय करायचे, जुने जे कलेक्टर होते ना, ते स्वतःला ना म्हणजे लय तोफ समजायचे स्वतःला. ठीक आहे. म्हणजे त्यांना असं वाटायचं, की हे बाकीचे सगळे लोकं माझी जनता आहे. म्हणजे मी मालक आहे यांचा. असा माइंडसेट अजून पण आहे लोकांमध्ये. ठीक आहे. अजून पण लोकांमध्ये माइंडसेट आहे. आणि यामुळे काय होतं माहिती का? म्हणजे त्यांना वाटतं की तेच देव आहेत. बट दे आर जस्ट सर्व्हंट ऑफ अस. आपले सर्व्हंट आहेत ते. आपण त्यांचे सर्व्हंट नाहीयेत. आणि ही भावना ना आपली कुठं ना कुठेतरी चुकते. आपण पण बघा, कलेक्टर आला, तहसीलदार आला, आपण ना आपले कामं सोडून त्यांना बघायला जातो. काय गरज आहे? तो आपला नोकर आहे. आपण त्याचे नोकर नाहीयेत. ठीक आहे. तुम्ही ज्यावेळेस ऑफिसर बनता ना, यू शुड रिमेंबर दॅट यू आर हिअर टू सर्व्ह द पीपल ऑफ इंडिया. तुम्ही भारतातल्या लोकांना सर्व्ह करण्यासाठी आलेला आहात. ठीक आहे. फक्त आपल्या पाहुण्यांना आणि ओळखीच्यांचे फायदे करून देण्यासाठी आलेला नाहीयेत. दोज मोरल्स अँड एथिक्स शुड यू हॅव. आणि हे एथिक्स तुम्हाला एथिक्सच्या पेपरमध्ये कामा येणार आहेत राज्यसेवेच्या. ठीक आहे. महत्व लक्षात घ्या. 2000 वर्षाच्या ब्रिटिश राजवटीचा अंत करण्यात आलेला होता. भारत व पाकिस्तान स्वतंत्र राज्य बनले. घटनात्मक विकासाची सुरुवात झालेली होती. परिणाम काय काय झाले? मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर व हिंसा. ठीक आहे. काश्मीरचा प्रश्न सुरू झालेला होता आणि जगामध्ये डिकॉलनायझेशनची सुरुवात झालेली होती. ठीक आहे. डिकॉलनायझेशनची सुरुवात झालेली होती. कारण की वर्ल्ड वॉर 2 मध्ये जे फ्रान्स होता, ब्रिटिश होते, यांच्या ज्या कॉलनीज होत्या ना, ऍक्च्युली फ्रान्स आणि ब्रिटिशच कमजोर झालेला होता. युरोप कमजोर पडला होता आणि युएसए आणि युएसएसआर हे दोघं रायझिंग पॉवर होते आणि हे दोघं पण कॉलनायझेशनच्या विरोधात होते. त्याच्यामुळे डिकॉलनायझेशन सुरुवात झालेली होती. ठीक आहे.
ज्यावेळेस वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला शिकवेल ना, तर हे सांगेल तुम्हाला मी तिथे अजून. तर दॅट्स इट मित्रांनो. जर तुम्हाला काही पण डाउट असेल किंवा माझ्या साइडने इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल, तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.